नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा कारागृहाच्या नवीन प्रशासकीय इमारत आणि मुख्य प्रवेशद्वाराचे पालकमंत्री जगन्नाथ रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विकास कामांसाठी शासनाने 14,99,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बंदिवानांच्या पुनर्वसनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. साक्षीने 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर जिल्हा कारागृहाचे मुख्य प्रशासकीय इमारत व प्रवेशद्वाराचं उद्घाटनचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी पाहिला. धुळे जिल्हा कारागृह याला मोठा इतिहास आहे. आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना त्या सगळ्या महापुरुष ज्यांनी देशासाठी समर्पित भावनेने काम करत असताना त्याग बलिदान दिलं आणि या धुळे जिल्ह्याच्या कारागृहामध्ये सुद्धा अनेक स्वातंत्र्य सैनिकांना त्या काळामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या काळामध्ये माझ्या देशाला स्वतंत्रता मिळावी, आम्हाला मुक्त करा या लढ्यासाठी त्यांना अनेक यातनासुद्धा झाल्या आणि आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंच की अनेक गोष्टी आपल्याला त्या काळामध्ये मग गीताचं प्रवचन असेल किंवा देशभक्तीपर गीत असेल या कारागृहाच्या माध्यमातून झालं. नंतरच्या काळामध्ये देशामध्ये लोकशाही आली आणि नंतरच्या काळामध्ये स्वरूप बदललं. ह्याच्यामध्ये जो चुकेल, जो चुकीचं काम करेल, कायदा मोडेल त्याच्यावर कडक कारवाई होईल अशा प्रकारचं भारतामध्ये ही मान्यता प्राप्त झाल्यानंतर आपली न्यायप्रणालीसुद्धा वेगाने काम करत असते आणि सारे यंत्रणा आपापल्या पद्धतीने आपल्या कायद्याच्या चाकोरीमध्ये काम करत असतात. परंतु या देशामध्ये सामान्य नागरिकपासून तर सर्वांना एक मानवतावादी दृष्टिकोन हा ठेवला गेला पाहिजे अशीच भूमिका शासनकर्त्यांनी सातत्याने घेतली आणि त्याचाच एक भाग आजचा हा कार्यक्रम आहे. तुरुंग प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने बदलत्या काळाबरोबर काय मूलभूत सुविधा, काय आवश्यकतांची मागणी त्यांनी सातत्याने केली आणि मागच्या काळामध्ये 14,99,00,000 रुपयांची निधी मंजूर होऊन त्याचं वेगळं काम हे सुरू आहे. जवळपास 7 हेक्टरवर हे सगळे क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये बंदींसाठी बॅरक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु DPDCच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर जिल्हाधिकारी यांना मी सांगेल की मला मनापासून समाधान आणि आनंद होतोय की जिल्ह्याची निधी जी आहे ती सत्कर्मी लागत असताना या जिल्ह्यामध्ये विकासाच्या बिंदूंवर काम करते आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच्यासाठी सर्वस्पर्शी आपण कार्यक्रम घेतोय आणि केवळ घोषणा न करता आजच्या पवित्र दिवशी आपण लोकार्पण देखील करतोय. आपण सकाळपासून जर बघितलं तर विविध कार्यक्रम इथे झाले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.